वेलकम बॅक टू माय चॅनल. असं सकाळी सकाळी उगवतो सूर्य बघितला ना, खरंच खूप छान वाटतं. आता सकाळी वॉकला आलो होतं सगळेजण, मस्त असं परत आंब्याच्या बागेमध्येच इकडे बसलो होतं, कारण खूप छान पक्ष्यांची किलकिलाट सुरू होती, थंड माती पडली होती आणि सकाळचं वातावरण अगदी छान होतं. त्याच्यामुळे इथं आत्ती मी आहो बसलो होतो गप्पा मारत. 8 वाजता स्कूलला गेलेले असल्यामुळं सकाळी काय परत शूटच मी घेतलं नाही. सकाळी जास्तच घाई गडबड झाली होती. आता डायरेक्ट दुपारी शूट घेतलं. आता इथं माझं नवरात्र असल्यामुळे दुपारी खिचडी बनवायच्या मी तयारीला इथे लागले होते. स्वयंपाक वगैरे तर काही सकाळी सगळं झालं होतं, पण आज जरा थोडासा माझा प्लॅन वेगळा होता. वेगळा म्हणजे कसा की म्हटलं चला आता खिचडी वगैरे बनवून घेऊ, देवाला नैवेद्य दाखवू, खाऊन घ्यायचं म्हटलं आहो, आणि त्याच्यानंतर मग आपल्या मेन कामाला सुरुवात करायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आज काय मी करणार आहे, तर तुम्हालाही माहिती आहे की मी आता अशा ठिकाणी राहते की इथून मला पार्लरला वगैरे सहजासहजी किंवा वेळच्या वेळी जाणं पॉसिबल नसतं. त्याच्यामुळे माझं कसं असतं की आयब्रोज वगैरे मला जे पण काय करायचं, वॅक्स करायचं, मी सगळं घरच्या घरीच करत असते. मग मी म्हटलं चला आता खूप दिवस झालेत, म्हणजे नाही का आता बाहेर पण जायला मला झालंच नव्हतं, तर आज घरच्या घरीच थोडंसं स्वतःसाठी टाइम द्यायचा होता मला आणि काहीतरी करायचं होतं. तुम्हाला मी दाखवतेच मी काय करणार आहे ते. तर इथं खिचडी बनवली मस्त अशी, देवाला नैवेद्य दाखवला आणि आत्याने मी मस्त टीव्ही बघत बघत इथं खाल्ली. आता इथं ना मी हा फूड स्पा करण्यासाठी ना आगारोचा ना हा कॉलस रिमूव्हर मागवला होता. रिचार्जेबल आहे बरं का हा. म्हणजे थोडक्यात काय, हा डेड स्किन रिमूव्हर मी मागवला होता. आता ह्याच्यासोबत युजर मॅन्युअल आहे, चार्जिंगची केबल दिलेली आहे त्यांनी, सोबतच हे मेन हेड आहे आणि ह्याच्यासोबतच ना महत्वाचे 3 रोलर हेड दिलेले आहेत, म्हणजे फाईन, मीडियम आणि कोर्स असे. तर ते कसं वापरायचं ते मी तुम्हाला दाखवतेच, पण त्या अगोदर इथं बघा हा क्लिनिंग ब्रश दिलेला आहे, अगदी छोटासाच आहे. हेड कसे क्लीन करायचे ते दाखवते त्याने, आणि ही त्याच्यासोबतची बॅग दिलेली जे आपण कॅरी करणार आहे ह्याच्यासोबत. आणि ऑन करायला पण खूप इझी आहे. इथं बघू शकता बटन वरती प्रेस केलं की हे रोलर जे आहे ते ऑन होते. आता हे रोलर हेड अटॅच करणं आणि काढणं खूप सोपं आहे. आता हे बघा साईडचे 2 जे छोटे बटन आहेत ते अगदी प्रेस करायचे आणि अगदी हलक्या हाताने ना वरती हे उचलायचं. म्हणजे इथं बघू शकता हे बघा असे रोलर हेड बाजूला निघतायत आणि दुसरा आपण हेड इथं आपण अटॅच करू शकतो. हे बघा इथं तर वरून थोडंसं अगदी हलकं प्रेस केलं की नाही तर ते एकदम अटॅच होतं व्यवस्थित. आणि हे बघा या पद्धतीनं ऑन ऑफ आपण करू शकतो याला. आणि याला ना 2 स्पीड सेटिंग आहेत बघा, लो आणि हाय, म्हणजे आपल्याला जसे पाहिजे तसे आपण ह्याची स्पीड ऍडजस्ट करू शकतो. डिव्हाइस ऑन केल्यानंतर बघा ह्याच्या पाठीमागच्या साईडला ना एक लाईट दिसते, म्हणजे यामध्ये ना इनबिल्ट लाईट आहे, त्याच्यामुळे आपल्याला ना प्रत्येक कोपरा अगदी स्पष्ट दिसतो. आणि ह्याच युनिटच्या खालच्या साईडला बघा इथं आपण चार्जिंगची पिन अशी अटॅच करून घेणार आहे. आता तसं तर हा जो कॉलस रिमूव्हर आहे ना, हा आपल्या टाचांसाठी आणि आपला जे तळव्याचा जो पायांचा भाग आहे ना त्याच्यासाठी एकदम युजफुल आहे. आणि जर आपल्या पायांची जर स्किन जी आहे, डेड स्किन जर जास्त हार्ड असेल ना, तर आपण हे वालं रोलर हेड वापरायचं ब्लॅक कलरचं, जे हार्ड साठी आहे. आणि इथं बघा आता तुम्ही बघू शकता बघा इथं या पद्धतीने अशी डेड स्किन आपली रिमूव्ह होते आणि अशी निघून पडते बघा. त्याच्यानंतर ना मी हे मीडियम वालं जे रोलर हेड आहे ना ते मी अटॅच करते आणि अगदी जिथं आपल्या थोडंसं जे चिरा पडलेले असतात ना तर त्याच्यावरती फिरवून घ्यायचं, व्यवस्थित तिथली डेड स्किन रिमूव्ह होते. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझा मातीशी भरपूर कॉन्टॅक्ट असतो, त्याच्यामुळे हे या पद्धतीनं म्हणजे माझे पाय चिरलेले असतात. आणि इथं बघा हा क्लिनिंग ब्रश या पद्धतीने आपण हेड सुद्धा इथं क्लीन करून घेऊ शकतोय. अर्थ लिकेज प्रोटेक्शन असल्यामुळे वापरताना एकदम सुरक्षित आहे, म्हणजे सेफ आहे पूर्ण. आणि इथं बघू शकता हे बघा मी फाईन हेड अटॅच केले आणि असं या पद्धतीने तळव्याला ना असं पूर्ण इथलं मसाज करून घेतलाय बघा मी. याच्यामुळे ना रक्ताभिसरण म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, थकवा कमी येतो आणि आपल्या पायाची त्वचा एकदम मऊ होते बघा. आणि इथं बघू शकताय तुम्ही बघा माझ्या पायाची स्किन जी आहे ती एकदम सॉफ्ट झालेली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बबल फंक्शन मुळे ना पाय, शरीर आणि मनाला ना एकदम ताजेतवाना आणि रिलॅक्सिंग अनुभव मिळतो. आणि हा आपण स्पा घरच्या घरी आपल्याला आरामदायी अनुभव देतो. ऑटो रोटेटिंग कॉलस रिमूव्हर दिलेला असल्यामुळे ना पायावरील कडक त्वचा काढण्यास मदत करतं. आणि IPX7 वॉटरप्रूफ टेक्नॉलॉजी असल्यामुळे पाण्यात वापरण्यास सहज वापरणं एकदम सुरक्षित आहे. क्लिनिंग ब्रशच्या साह्याने ह्याला मेन हेडला एकदम असं व्यवस्थित छान क्लीन करून सुद्धा इथं मी घेतलं बघा. मेन युनिट छान सुकवून घेतल्यानंतर इथं आता मी हे चार्जिंग लावून घेते आणि इथं बघू शकता या पद्धतीने इथं रेड लाईट लागते बघा. आता 35 ते 48 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत म्हणजे हिटिंग ऍडजस्ट करता येते, त्यामुळे ना पायांना आपल्या उबदार आणि आरामदायी मसाज मिळतो. आणि हा जो आपल्याला ट्रॅव्हलिंग पाऊच दिल्यामुळे ना आता ह्याच्यामध्ये हे सगळं साहित्य व्यवस्थित बसते आणि पोर्टेबल असल्यामुळे ट्रॅव्हलिंग मध्ये सुद्धा ना आपण व्यवस्थित ह्याला इझिली आपण कॅरी करू शकतो. हे बघा या पद्धतीने. आणि हो यामध्ये ना 6 मोटराइज्ड मसाज रोलर असल्यामुळे ना आपल्या पायांच्या थकवा आणि वेदनांना कमी करण्यास खूप मदत करतं बरं का. त्याच्यामुळे असं मला तर खूप छान वाटलं, एकदम रिलॅक्सिंग फील झालं. आणि तुम्हाला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर मी ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे, तर तिथून तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता.
इकडे आता संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी आम्ही दोघी जण लागलो होतो. खोबरं संपलं होतं त्याच्यामुळे मग मी खोबरं बारीक करायचं म्हणून घेतलं होतं कट करायला. तोपर्यंत आत्तीने मला शेंगा सोलून दिल्या, कारण आत्ताच मी बाहेर जाऊन आपल्या झाडाच्या शेंगा काढून घेऊन आले होते, शेवग्याच्या शेंगा. इकडे आस्ताची लुडबुड सुरूच होती. आरोला तसंच अभ्यासाला बसवलं होता आज, जरा थोडंसं त्याला ठीक वाटत होतं. आणि मग इकडे काय आत्तीने तोपर्यंत साय हलवून घेतली होती, म्हणजे तूप बनवायचं होतं म्हणून. पण आस्ताची लुडबुड काही संपतच नव्हती. कशाला मला बी घे ना म्हणते. नाही नाही असतं तुला नाही येणार. असताला बघा आता सगळं काम शिकायचंय. हो हो हाय का. आता आजीचं काम लय सोपं व्हायचंय. मग काय असता चला माझं आवरून घेते मी. इथं आता मस्त अशी झणझणीत ना शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवली होती. बघूनच तर मला भाजी खावीशी वाटत होती, पण काय उपवास असल्यामुळं काय खायचं नव्हतं. तर म्हटलं चला भाकरी अगोदरच बनवून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे स्वयंपाक पटकन झाला इथं आवरून माझा. म्हटलं आता देवाचं पुस्तक मला वाचायचं होतं, कहाणी वाचायची राहिली होती आजची, मग त्याच्यामुळे ते पण वाचून घेतलं इथं. चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा आपला व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू परत अशा छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.